नमस्कार, मी राजश्री. कशा आहात तुम्ही सर्व? तर चला, आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर चला, आज आम्ही चाललो आहे चांदवडला रेणुकादेवीचं दर्शनासाठी. माझी फुई सासून ते पण आहे आणि मी, माझे मिस्टर आणि सिया, आम्ही एवढे चाललो आहे. सिया कुठे चालली आहे? भूम. तुला यायची ना बाप्पा करायला? तू काय लावती आहे? लिपस्टिक लावती. तुला आवडती की लावायला? बरं चला, आता आवरतोय आम्ही. हे बघा, इकडे आवरायचं काम चालू आहे आणि आता आम्ही जाणार आहे. तर चला, ब्लॉग कंटिन्यू करा. तर चला, छान अशी तयार झाली. आता आम्ही निघालो आहे. चल शिव, पप्पाचं आवरलं का? चलो. कुठं चालली तू? पाणीपुरी खायला नाही, बाप्पा करायला चाललोय आपण. पाणीपुरी खायची तुला? चला मग आता. कोणत्या देवीला चालली तू? चॉकी खायला नाही, चांदवडच्या देवीला. हा, काय कशी आहे? काय बाप्पा करून घ्या. बाप्पा करा इथं. कोण आलं का सिया? कोण आलं? नाही शिव, कोण येईल? सांग ना कोणी. आज काढून मोडले. दे, मी फोडून देते. हो, मी देऊ का फोडून? आपण कुठं चाललोय ग? आपण कुठं चाललो सिया? बाप्पा करायला नाही का? तिला माहिती बाप्पा करायला चाललं. तर आता आम्ही इथे चांदवडला पोहोचलो आहे आणि खूप छान असं वातावरण आहे चांदवडला. पाऊस पण झालेला आहे आणि खूप निसर्गरम्य वातावरण, छान असं सगळीकडे हिरवं हिरवं दिसतं आहे. इकडे वरती धबधबा पण लागलेला आहे. कुठं आली सिया? कुठं आली? बाप्पा करायला आली ना? रेणुका देवी मंदिर. वाव, किती छान इकडे मंदिर आहे ना, इथून दिसतं. इकडे खाली मंदिर आहे. तू आली होती ना? कुठं आली सिया? हवा चालू. डोळ्यात काय गेलं का? नाही, डोळ्याचं. तर चला, आता आम्ही आलो इथे चांदवडला रेणुका देवीच्या दर्शनासाठी. तर इकडे पुढे चालले माझे मिस्टर, फुई सासू, सोनीन ते सर्व आलो आहे आम्ही. चला, आता आम्ही दर्शनाला चाललो आहे इकडे रेणुका देवीच्या मंदिरामध्ये. हवा खूप सुटलेली आहे, त्यामुळे केस खूप उडत आहे. तर चला, आता आम्ही इथे देवीच्या मंदिरापाशी पोहोचलो आहे आणि रेणुका देवी म्हटलं की ओटीचं सामान हे आम्ही दरवेळेस आलो की घेत असतो. तर इथं देवीची ओटी भरण्यासाठी माझ्या फुईसासूंनी पण छान असं ओटीचं सामान घेतलं आणि इकडे आता मी पण ओटीचं सामान घेऊन टाकते. छान असं ओटीचं सामान वगैरे घेतलं आणि आता आम्ही सर्व इथून दर्शनाला चाललो आहे मंदिरामध्ये. तर हा मंदिराचा परिसर आहे बाहेरचा, खूप छान असा. दोन्ही बाजूनी दीपमाळी वगैरे आहे आणि इकडे मंदिरात जाण्याचा रस्ता आहे. तर आता चला, आता आम्ही इकडे मंदिरामध्ये चाललो आहे. तर आज मंदिरामध्ये गर्दी कमी होती, तर आमचं खूप असं मोकळं दर्शन झालं आहे. आज इकडे आहे हनुमान आणि इकडे रेणुका देवी. एकदम असं डोंगराच्या गाभाऱ्यामध्ये कोरलेलं मंदिर आहे, खूप छान आहे. आणि इकडे आता चला, आमचं खूप मोकळं असं दर्शन होतं आहे. चला, खूप छान असं आमचं दर्शन झालं आणि इकडे आम्ही बाहेर निघालो आणि बाहेर इथे देवीच्या पादुका आहे, त्याच्यावर मी हार वगैरे वाहून दिला. आणि इकडे सियाचं चालू आहे दर्शन करायचं काम. त्यानंतर आम्ही इथे मंदिरामध्ये थोड्या वेळ बसलो.
छान असं देवीचं दर्शन वगैरे झालं आणि तिथे देवीसमोरच थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर आलो आम्ही इथे बाहेर आणि आता आम्ही जाणार होतो गणपतीला. पण इथे छोटंसं खेळणीचं एक दुकान होतं, तर इथे सियाला माझ्या खुईसासूनी छान असे भांडे घेतले. ए काय घेतलं सियाला? बंदूक. नांगूला गोळी घाल नांगूला. ए काय घेतलं सिया तुला? नांगूला गोळी घालायची आणि भांडी राहिलं स्टीलची भांडी लागत होती पाय. ते आमच्या पोराला घेतलं त्या टायगरचे थोडे. अगं तुला आहे ना. मग त्यातला देऊ. फोडू नको फक्त. फोडू नको. वहिनी तेच म्हणे तिला आहे म्हणून नाही घेत. रेणुका देवी मातेचे छान असे आमचे सर्वांचे दर्शन झाले. गर्दी पण नव्हती खूप आणि त्यानंतर आलोय आम्ही इथे इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. हे पण खूप छान असं मंदिर आहे. तर चला आता आम्ही मध्ये जाऊन छान असं दर्शन घेतो. इथे पण जास्त गर्दी नाही आहे. ऐ सिया कुठं आली आता गणपती बाप्पाच्या दर्शनाला? कुठं गेली सिया? बापरे, तिकडून नाही इकडूनच चल. इकडूनच खालूनच. असे आपण वरती चाललोय डोंगरावरती. डोंगरावरती कुठे चाललो? तिकडे वरती. कोण तू ना अजून कोण? मी मम्मी पप्पा आजी दादू पण. गणपती बाप्पाचे दर्शन झाले आणि त्यानंतर आता आम्ही इथे वरती चंद्रेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार आहे. तर तिथून ज्या रस्त्यावरून जाण्यासाठी आम्ही ती पावती फाडली एक आणि आता चाललो आहे आम्ही वरती. ते 2-3 किलोमीटरचं अंतर आहे वरती. तर चला आता आम्ही वरती चाललो आहे आणि वरून जर खालचा व्ह्यू बघितला इतका छान वाटतो ना, खूप भारी वाटतं. तर चला आता आम्ही इकडे वरती आलो. इथे गाडी पार्किंग केली आणि आता इथून आम्ही मंदिरामध्ये पायी जाणार आहे. तर इकडे मंदिर आहे. कुठे आली बाप्पा? करायला आली वरती, डोंगरावरती आली. डोंगरावर आली. खाली बाई किती डेंजर आहे बापरे. हे बघा चंद्रेश्वर महादेवाचं मंदिर. खूप छान मंदिर आहे आणि प्राचीन मंदिर आहे. तर चला आता इथून सिया चालली आहे. सिया आणि सियाचा मामा चालले आहे पुढे पायी. तर चला इकडे पण मंदिर आहे. त्या मंदिरांचं अजून काम चालू आहे. तर इकडे हे महादेवाचं मंदिर खूप छान असं मंदिर आहे. तुम्ही एकदा नक्की या. आणि चला आता आम्ही मध्ये गेलो आणि इथे छान अशी महादेवाची पिंड आहे. गर्दी पण नव्हती जास्त. तर आम्ही खूप छान असं दर्शन वगैरे घेतलं. थोड्या वेळ तिथे बसलो. खूप छान असं दर्शन झालं आणि सियाचं पण खूप छान दर्शन घेतलं तिने पण. एवढं हलू खाली कर बाई. कुठं लागलं तुला? कुठे कुठं सिया कुठं लागलं? सलाईन लावून घ्यायचं की सलाईन. नाही बरं होऊन जाईल म्हणून. बरं होऊन जाईल ना. संपलं. जाय घेऊन ये. त्या बाबाकडून घेऊन ये. सर्व देवांचं खूप छान असं दर्शन घेऊन झालं आणि आता आम्ही निघालो आमच्या घरी. तर पुन्हा भेटू पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा. चलो बाय.